टेन्शन नका होतो. स्टुडिओमध्ये जाऊन बसला हे आल्यामुळे तुम्हाला फोन केला. याच्यामध्ये आपल्या स्नेहासंमेलनामध्ये सेटल होता. दोघं भाऊ होते ते. मध्ये या नका तुम्ही. तरी 31 मंडळी आहेत ना. एवढी उपलब्ध झाली. बरोबर. हॅलो. एक मिनिट सर, एक मिनिट. मॅडम एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ए बंटी काय रे झाला, इकडून निघून गेला काय गाडी जवळ माणूस आहे? एक मिनिट थांब. तू कुठे आहे? गाडी जवळ माणूस आहे. काय करायचं का आपल्याला? काम करत दिसलं पाहिजे. काम करताना दाखवायचं. मी सगळ्यांची आई आहे बघा. ज्यांची हाईट कमी ते मध्ये यायचं. मध्ये हाईट कमी झाली मध्ये मी बरोबर आहे. बरोबर आहे, तुम्ही बरोबर आहे. हाईट जास्त नाही बाजूला आहे. सगळं वाचून ये वहिनी नाश्ता बिस्ता दिला की नाही टाटा हिला दे, वहिनीला दे. सही नाही तर हिला दे. मागेला तुला सिग्नेचर करा तुझी. अरे सिग्नेचर करायला अण्णा या, अण्णा या, एंट्री करा. सतेज भाऊ इकडे सिग्नेचर इकडे करा. बाहेर जाताना पण किती बाहेर आता इथून नाश्त्याला झाला पाहिजे ना.
नाश्ता तयार आहे घेणे आणि आपला स्थानापन्नाने सर्व लाडके कुटुंबियांचे हार्दिक बंधूंचं लक्ष ते काम नको मग तिकडेच ठेवून तिथे पुरुषांना तिकडे पण आणि त्याचा नंबर व्हॉट्सअपवरती आहे. व्हॉट्सअपवरती नंबर आहे. नाही त्या गणायचा हे असं बघताना लक्ष द्या ना कोण जात असेल प्रतिभा नाश्ता घ्या ना नाश्ता घेते मी आणतो 4 माणसं त्याच्यामध्ये जर आम्हाला एन्जॉय करून सर्वांनी इकडे बघा रंजुआ की मॅडम कोण एकदम कोणतरी हसत नाही आहे. असं का स्माइल प्लीज. असं का रेडी. कॅमेरा दिसतो ना तुम्हाला. ओके.
यांनी संकलित करून ठेवलेली होती चिंचणीतल्या सर्व कुटुंबांची माहिती. आणि मग हे संकट तेव्हा हम दो हमारा एक या जमान्यामध्ये आता हम दो हमारे दो हे तरी आपण सांभाळायला हवं, नाहीतर नाती समज. उपस्थित राहिलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आपण या प्रमुख मान्यवर मंडळींचं या ठिकाणी आरती करून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना संपन्न करणार आहे, आपल्या सगळ्यांना एकत्र करणार, आपल्या सगळ्यांचे बंध मजबूत करणार अशी ही ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी आहेत. तसंच बनू काकू, सोनी काकू, विंदा काकू, आपल्या ज्येष्ठ माहेरवासिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होते आहे. निवडांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. तसेच पूर्वजांच्या आशीर्वादावरच आपल्या जीवनाची नौका पुढे जात असते. मी त्यांना अशी विनंती. उद्घाटन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचे आहे. समयीची वाट, दिव्याचा प्रकाश आपल्या सगळ्यांमध्ये चैतन्य पसरवतो आहे. आजच्या या शुभप्रभातामध्ये सर्व रावत कुटुंबीय 340 लोकांचं हे सगळं कुटुंब आज या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. स्टेज पाहिजे, स्टेज पाहिजे, स्टेज पाहिजे. नाती हा 2 अक्षरी शब्द, पण तो जपण्यासाठी माणसाला किती आटापिटा करावा लागतो. जीवनात आपण अनेक सुंदर कल्पना साकारत असतो. त्यातील महत्त्वाची कल्पना म्हणजेच नाते संबंध. मान्यवरांनी व्यासपीठावर आसनस्थ शब्द मी सर्वांचे स्वागत करते. कलावती राऊत, अरुणा राऊत, अरुणा श्रीकांत राऊत, दामिनी राऊत, भारती राऊत, पुढे जाऊ, थोडं मागे.
साईडला साईडला वाकडे जा. ईशपदी करू प्रणती, ईशपदी करू प्रणती, ईशपदी करू प्रणती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अध्यक्ष कमलाकर राऊत, स्वागताध्यक्ष शिवराम अण्णा राऊत, तसेच प्रमुख पाहुणे माझे मित्र शशिकांत राऊत, व्यासपीठावरील सन्माननीय आमच्या माहेर वाशिणी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच राऊत कुटुंबीय आणि इतर सर्वांना मी स्वागत करतो. आपल्या लक्षात येईल की आपण जिथे बसला आहात ह्याच भूमीत आमचे पूर्वज राहत होते. साधारणतः एक 20वे शतक सुरू झालं तोपर्यंत सर्वांचं वास्तव्य इथेच होतं. स्वतःची जमीन नाही, सर्वांची घरे गवती छपराची, कुडाच्या भिंती, वाहनाचं कोणतंही साधन नाही, अत्यंत काबाड कष्ट करून कसे तरी गुजराण करीत होते आणि आपलं कुटुंब पुढे चालू होतं. आणि अशीच परिस्थिती राहावी अशी कोणाची इच्छा नव्हती, परंतु त्यावेळेला काही इलाज नव्हता.
सर्वांनी असं ठरवलं की बुवा आपण आपलं नशीब जर काढायचं असेल तर हे स्थान सोडलं पाहिजे. तर पहिला मान एक 20वं शतक सुरू झाल्याच हिराजी लक्ष्मण राऊत ह्याने आपलं कुटुंब बोर्डी येथे स्थलांतरित केले. त्यांचे सुपुत्र भास्कर आणि परशुराम ह्यांनी तिथे सुरुवातीला शेती व्यवसायच केला आणि नंतर अनेक व्यवसाय केले. त्यांच्या सुपुत्रांनी दुग्ध व्यवसाय, गवताचा व्यापार, आणखी नोकऱ्या करून आज ते तिथे स्थिर स्थावर आहेत. त्यानंतर एक 5-7 वर्षांनी मुकुंदराव त्यांचे सुपुत्र मंगळ्या, केशव आणि काशीनाथ यांनी इथून स्थलांतर देमणबाट येथे केलं. त्यांनीही सुरुवातीला आपला व्यवसाय शेती तसा ठेवला. फक्त मंगळ्या मुकुंद हे सुतार काम करत असत आणि बाकीचे 2 केशव आणि काशीनाथ हे शेतीच करत असत. तिसरं आमचं कुटुंब स्थलांतरित झालं ते म्हणजे रामचंद्र पोशा आणि रामचंद्र पोशा आणि रामचंद्र कुशा. त्यातले रामचंद्र पोशा हे तारापूर येथे स्थायिक झाले, तर रामचंद्र कुशा म्हणजे शिवातात्या हे देवडीला तेथे त्यांनी स्थलांतर केलं. बाकीची 3 कुटुंबे जी राहिली त्यातली जनार्दन अंगुल्या, पांडुरंग अंगुल्या आणि रघुविठ्ठल हे याच ठिकाणी राहून जी जमीन त्यांच्याजवळ होती ती कसून त्याने पुढे आपला चरितार्थ चालवला. आपलं एक असं लक्षात येईल की एखाद्या कुटुंबातील व्यक्ती ह्या जवळपासच राहतात, एकमेकापासून फार अंतराळ राहत नाही. आमचे कुटुंब तर थेट तारापूरपासून बोर्डीपर्यंत म्हणजे जवळ 30 किलोमीटरच्या अंतरात राहत असल्यामुळे आमचा त्या कुटुंबातील घटकांचा परस्पराशी संबंध फारच थोडा व्हायचा. सुखदुःखाच्या वेळेला ते येत असत आणि विशेषतः जी तरुण मंडळी होती ही तर अजिबात संपर्कात नव्हती. असं खूप लोकांच्या लक्षात आलं की आपण हे एकत्र यावे केव्हा. त्याची सुरुवात कशी झाली सांगतो. 2 वर्षापूर्वीपासून आमचे शिवराम अण्णा जे आहेत ते आम्हाला नेहमी सांगायचे की आपलं एवढं विस्तार कुटुंब आहे हे एकत्र आलं पाहिजे, परस्परांचा परिचय झाला पाहिजे, ह्या तरुण लोकांचा परिचय झाला पाहिजे. परंतु सहज शक्य झालं नाही. ही गोष्ट साधारणतः प्रकाश राऊत आणि कमलाकर राऊत यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी शिवाअण्णाच्या त्यांच्या सूचनेला एक मूर्तरूप द्यायचं ठरवलं आणि प्रथम काय ठरवलं की आपण यायचं कशासाठी. तर यायचं अशासाठी की पहिला उद्देश की आपला आपसातील परिचय वाढवावा, तो वृद्धिंगत व्हावा, तरुण मंडळीचा आपसात परिचय व्हावा. दुसऱ्या म्हणजे आपल्या ज्या माहेरवासनी परकुटुंबात किंवा परघरी गेलेले आहेत त्या आपल्याला भेटाव्यात, त्यांचे कुटुंबीय आपल्याला भेटावेत. तसंच आपण एवढं मोठं कुटुंब आहे त्याची सर्व माहिती एका पुस्तकामध्ये लिहून ते पुस्तक आपल्या कुटुंबाचा एक दस्तऐवज असावा अशा स्वरूपाचं एक पुस्तक तयार करावं असं ठरलं. तसंच पुढीला उत्तेजन देऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा असाही त्यांचा उद्देश आणि असंच कळावं सर्वांना म्हणून ही सर्व माहिती आम्ही पुस्तकात लिहिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीचं गुणविशेष त्या पुस्तकात आहे. पुस्तक जेव्हा तुम्ही उघडाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या कुटुंबातील सर्व ह्यांचे फोटो आहेत, त्यांचे घरांचे फोटो आहेत, त्यांच्या सर्व मुलांची माहिती त्याच्यामध्ये आहे. सर्व पुस्तक हे संग्रहित ठेवण्यासारखं होईल की ज्यामध्ये माहेरवासनीचे फोन नंबरसुद्धा त्याच्यात लिहिलेले आहेत. म्हणजे इतकं हे ते पुस्तक उपयुक्त होईल. तुम्हाला ते पाहायला मिळाल्यानंतर निश्चित त्याचा आनंद होईल. हे सर्व करीत असताना आपण असंच मदतरूप होऊ असा एक संदेश आपण इथून घेऊन जाऊया. ह्या प्रास्ताविकामध्ये मी कोणाचाही उल्लेख करीत नाही. याचं कारण असं की पुस्तक तुमच्या वाचण्यात जेव्हा येईल तेव्हा मी सांगण्यापेक्षा त्या व्यक्तीला
व्यक्तीचा तुम्हाला परिचय होईल. मी माझं प्रास्ताविक इथे थांबवतो. धन्यवाद. त्यांना माळेची शाल अर्पण करतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर राऊत, कैलासवासी केशव राऊत यांचे सुपुत्र सौ सुनंदा राऊत ह्या त्यांच्या प्रेमळ पत्नी. लहानपणी मातेचे छत्र हरपले. व्यासपीठ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे या सर्वांचं मी स्वागत करते. आणि आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय जोशी सर यांचा थोडक्यात परिचय करून देते. या स्नेहमेळाव्यास माझ्याही सर्वांना शुभेच्छा. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री हर्षवर्धन कमळाकर जोशी यांचा मी आता परिचय करून देत आहे. सात्विक वृत्तीच्या जोशी सरांचे आईवडील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या वडिलांना म्हणजेच कमळाकर जोशींना देशाच्या स्वातंत्र्यासाठी 6 वर्षांचा कारावास भोगावा लागला होता. अशा या स्वातंत्र्यप्रेमी घरात त्यांचं बालपण गेलं. त्यामुळे ते देशभक्त राष्ट्राभिमानी झालेले आहे. माननीय जोशी सरांचे प्राथमिक शिक्षण चिंचणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण राई सावे विद्यालयात व कॉलेजचे शिक्षण मुंबईस झाले. सुरुवातीस त्यांनी MA BEd केल्यानंतर बेस्टमध्ये काही वर्षे सेवा केली. परंतु वडिलांच्या सेवेसाठी गावात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. राही सावे विद्यालयात इंग्रजी गणित विषयाचे त्यांनी उत्तम अध्यापन केलेले आहे. त्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व आहे. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून मान्यता पावलेले आहेत. तसेच सिद्धहस्त लेखक व प्रभावी वक्ते. आता त्यांचं वक्तव्य तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. अनेक विषयांवर त्यांनी उत्तम प्रभुत्व असल्याने त्यांची व्याख्याने लोकांना मंत्रमुग्ध करून टाकतात, खिळवून ठेवतात. त्यांनी कुमार महाराजांचे, संत बालाजींचे व स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांची चरित्रलेखन केलेले आहे. या परिसरातील अनेक मान्यवर व्यक्तींचे सत्कार समारंभात मानपत्राचे लेखनही त्यांनी केलेले आहे. चिंचणीच्या इतिहासावरचे अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. चिंचणीचे तसेच दर्याचा राजा या त्रैमासिकातूनही त्यांचे अनेक विषयांवरील लेख प्रसिद्ध होत असतात. साईबाबा मंदिराचे जीर्णोद्धारासाठी महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं आहे. तसेच ब्रह्मवृंद सेवा मंडळात क्रियाशील सदस्य, कांगळा माता जीर्णोद्धार समिती कृतिशील सदस्य म्हणून त्यांचे कार्य फार मोठे आहे. लायन्स क्लब तारापूरतर्फे त्यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केले गेलेले आहे. त्यांचा तसेच आपण पाहतो की ग्रामीण विकास परिषदेने प्रिन्सिपल राम जोशी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचा जनसंपर्क या परिसरात सर्व ज्ञातीत असून ते निरलस सेवाभावी आहे. वक्ता दशसहस्रेषु असं आपण म्हणतो. खरोखरच त्याचा प्रत्यय तुम्हाला आता येईलच. धन्यवाद. करणार आहोत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री शिवराम राऊत यांना मी विनंती करते, अण्णांना विनंती करते की त्यांनी जोशी सरांना आपल्या संपूर्ण राऊत कुटुंबियांच्या वतीने शाल श्री त्यांचे विचार आणि त्यांच्या अनुभूती त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होतात.
सरांनी बोलावं, आपण सगळ्यांनी समोर बघा, ऐकावं. सर समोर बघा. आणि सततच ऐकत राहावं असंही व्यक्तिमत्व. त्यांचं स्वागत या ठिकाणी अध्यक्ष त्यांचा अधिक परिचय त्यानंतर उन्नती राऊत या ठिकाणी करणार आहेत. सर समोर बघा, सर समोर बघा. माजी अध्यक्ष 3 वर्ष म्हणून कार्यरत. सफाळे ते तलासरी गवत उत्पादक मंडळ अध्यक्ष 15 वर्ष. जनता सहकारी बँक संचालक डहाणू 20 वर्ष. लायन्स क्लब डहाणू संचालक 36 वर्ष. लायन्स क्लब बोर्डी संचालक 10 वर्ष. बोर्डी सहकारी ग्राहक भांडार लिमिटेड कार्यलक्ष्मी संचालक 15 वर्ष. गोलवड बोर्डी चिकू उत्पादक अध्यक्ष 10 वर्ष. श्री शिवराम राऊत यांचा जन्म 1935 साली गरीब कुळातला. घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळे कष्टमय जीवन नशिबी आलं. हलाखीच्या परिस्थितीत खडतर बालपण बिकट परिस्थितीशी सामना देत देत यशाचे शिखर गाठले आणि आज सुखासमाधानाने नांदत आहे. बोर्डी परिसरातील एक स्वयंभू व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री शिवराम भास्कर राऊत म्हणजेच आपले शिवा अण्णा. अण्णा आपल्या जीवनात सामाजिक ऋण फार मानतात. रात्री अपरात्री गावातील कोणत्याही व्यक्तीला मदत करणे हा तर त्यांचा स्थायी भावच. राऊत कुटुंबियांना एकच माणसांकडे यानंतर टाळ्यांचं त्यांचे या ठिकाणी स्वागत होते. काम ज्यांनी खूप निष्ठेने केलं आहे तारापूर हायस्कूल. सतत दुसऱ्यांची चौकशी करणाऱ्या अशा कमलताई, त्यांच्याबद्दल आम्हा सगळ्यांनाच खूप आदर आहे. आज खरं तर वर्षात सांभाळला. तरी सुद्धा या कुटुंबाशी असणारे स्नेहसंबंध त्यांनी कायम राखले. माळीतळ्यासारख्या दूरवरच्या ठिकाणी राहून राऊत कुटुंबांमधल्या प्रत्येक सुखदुःखांमध्ये ते सहभागी झाले. कालपरवापर्यंत माळीतळ्यामध्ये आपलं एक कुटुंब राहतं याचं भानही राऊत कुटुंबियांना नव्हतं, परंतु ते भान जपण्यासाठी सातत्याने कुटुंबाच्या सुखदुःखांमध्ये हजेरी लावणं आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवणं नव्हे, आपल्याकडच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्या राऊत कुटुंबियांना बोलवणं आणि ही नातेबंध कायम ठेवण्याचं काम त्यांनी चंद्र भास्कर राऊत यांचं स्वागत आपले स्वागताध्यक्ष करतील. मी बसलेली आपले हे जे कुटुंबीय आहेत ज्याच्यामध्ये रघु राऊत कुटुंबामध्ये श्री कमळाकर काशीनाथ राऊत यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा स्वागताध्यक्षांनाच विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प प्रसिद्ध पावलेली आहे. रुईया महाविद्यालयामध्ये जी प्राध्यापिका म्हणून नोकरी करते, आज सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्याला साथ मिळते. त्यांचे पती श्री आत्माराम राऊत आणि स्थिर झालेले आहेत. 2 मुलं 2 मुली असा त्यांचा संसार. अतिशय गरिबीमध्ये त्यांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी त्यांचं स्वागत या ठिकाणी होते. त्यांची गळाभेट या ठिकाणी होते आहे. यानंतर ज्यांनी निर्माण केला त्या यमुताई, आपल्या गंगू अतूची सगळ्यात मोठी मनीषा सुनबाई, वसंतात्यांबरोबर त्यांचा यानंतर आपल्या केशव मुकुंदराव. आपण कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये त्यांना ती विनंती जरूर करूया. पण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि ज्या कृष्णरावांच्या मृत्यूनंतर कुटुंबांचं आणि समस्त राऊत कुटुंबियांच्या उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करते. थोडक्यात ओळख त्यांची करून द्यायची म्हणण्याआधी असं म्हणावं लागेल की ते मल्टी टॅलेंटेड आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. जेव्हा मला त्यांच्याबद्दल ओळख करून देण्याचं सांगण्यात आलं तेव्हा त्यांची थोडक्यात माहिती मागितली. तेव्हा मला प्रश्न म्हटलं, ही थोडक्यात माहिती खरंच आहे का? इतकं त्यांच्याबद्दल होतं, पण आपला वेळ बघून मी खरंच थोडक्यात माहिती करून देते. ज्यांचं शालेय जीवनापासून त्यांनी 1ली ते 10वी पर्यंत कधी प्रथम क्रमांक सोडलेला नाही व त्याचप्रमाणे 1980 साली SSCला त्यांनी 80% मिळवून तारापूर हायस्कूल व केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला व त्यासाठी त्यांना विशेष प्रावीण्यासाठी त्यांचं नॅशनल स्कॉलरशिप देण्यात आलेली आहे.
शालेय व महाविद्यालय शिक्षणासाठी त्यांना स्वीडन देशाची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली आहे. पुढे त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका संपादित करून बिझनेस व इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट, लीडरशिप, जनरल मॅनेजमेंट प्रोग्राम, टीम रोल, बिझनेस स्ट्रॅटेजी अँड डेव्हलपमेंट या विषयात प्रशिक्षण घेऊन फील्ड इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, सेल्स मॅनेजर, जनरल मॅनेजर, असोसिएट, व्हाईस प्रेसिडेंट अशी नानाविध पदे भूषविली आहेत. सध्या ते आयन एक्सचेंज या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट, सेल्स व इंजिनिअरिंगची जबाबदारी ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सांभाळत आहेत. त्यांनी जल प्रक्रिया, वॉटर ट्रीटमेंट या विषयावर विशेष कार्य केले आहे. मेंबर ऑफ इंटरनॅशनल डिस्लेशन असोसिएशन तसेच त्यांनी IDA वर्ल्ड काँग्रेसमध्ये सिंगापूर, स्पेन व दुबई येथील अधिवेशनात सहभाग घेतला होता. इंडिया व एशिया पॅसिफिक डिस्लिनेशन कॉन्फरन्स चेन्नई येथे सहभाग व पाण्याचे निक्षारीकरण, सी वॉटर डिस्लिनेशन ॲडव्हान्समेंट या विषयावर टेक्निकल पेपर प्रेझेंट केले आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रात जलप्रक्रिया विषयावर ट्रेनिंगचे आयोजनही केले आहे. इंग्लंड, जर्मनी, कोरिया, मलेशिया, सिंगापूर, दुबई, शारजा, बँकॉक, स्पेन व श्रीलंका या देशात कंपनीचे प्रतिनिधित्व करीत जागतिक सहभागही घेतला आहे. फक्त आयन एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या उच्च पदारी जबाबदारीबरोबरच व इतर अत्यंतिक महत्त्वाचे ठरणारे म्हणजे स्वतःचा आलेख भौतिक स्तरावर उंचावत असतानाच आपल्या सामाजिक, नैतिक कर्तृत्वाचे भान ठेवून त्यांनी पुढील पिढीसाठी परिवार संमेलने, व्याख्यानमाला, शालेय माजी विद्यार्थ्यांचे मेळावे वगैरे आयोजित करून परिसरात प्रबोधनाचा उपक्रमही सुरुवात केले. त्यांनी व्यक्तिमत्व विकास व अभ्यास कौशल्य या विषयात समुपदेशन केले आहे. मी त्यांना विनंती करीत आहे की त्यांनी आज या कार्यक्रमाचे सुद्धा आपल्या विचारांनी पुढील भावी पिढीला मौलिक मार्गदर्शन करावे. शशिकांत. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय आप्तेष्ट, प्रारंभीच आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद अनेक कारणांसाठी. आज मर्ली राऊत कुटुंबियातर्फे हा जो भव्य, दिव्य आणि द्योतक असा सोहळा आयोजित केला त्यासाठी, या सोहळ्याचा आस्वाद आपण सर्वजण घेत आहोत त्यासाठी, एक नवीन आणि हक्काचं असं जे व्यासपीठ निर्माण केलं त्याबद्दल, या आणि अशा अनेक इव्हेंट्समध्ये आम्हास मिळणाऱ्या सन्मानजन्य सहभागाबद्दल आणि कळत नकळत चाहूल न लागता एखाद्या छोट्याशा हाकेला सुद्धा धावत येऊन आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या आपल्या या परिवाराच्या आत्मीयतेबद्दल पुनश्च धन्यवाद. एक ऋणनिर्देश. मला या कुटुंबाने दिलेले संस्कार, नीतिमूल्य, एथिक्स, जीवनमूल्य, सर्वतोपरी केलेली मदत व व्यावसायिक जीवनात केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव सविनय कृतज्ञ राहीन. विविध उद्दिष्टासह संपन्न होणारा आजचा हा सोहळा म्हणजे दुर्लभ अशा मनुष्य जन्मामध्ये आयुष्य एक वैभव किंवा एक विलक्षण देणगी समजून मानवी संबंधाची जपणूक करणारा स्नेहवर्धक सोहळा म्हणजे आजचा हा स्नेह मेळावा होय. जगरहाटीप्रमाणे घडणाऱ्या घटनांसाठी आपण एकत्र येत असतोच, पण शिवाय वेगळ्या संकल्पनेतून साकार झालेला सुप्त कलागुणांना वाव देणारा, संघटित करणारा आजचा हा उत्सव म्हणजे स्तुत्य असा उपक्रम. आणि त्यासाठी मर्ली राऊत कुटुंबियांचं हार्दिक आणि मनपूर्वक अभिनंदन. बंधूंच्या प्रेरणेने शिवांनांच्या उन्नतीस, आत्मारामाच्या मनुजतेचा म्हणजे अंतःकरणाच्या मानवतेचा हा उदय म्हणजे सुदृढ नातेसंबंधावर टाकलेला प्रखर प्रकाश होय. आणि त्यासाठी आयोजक, संयोजक यासह सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबातील घटकाला यातून एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे. आपण व्यक्ती, आपली संस्कृती, भारतीय संस्कृती म्हणजे काय तर ते एक अद्वैत असं म्हटलं जातं. मी माझ्यासारखीच इतर, मला मन, हृदय, बुद्धी आहे तशीच इतरांना सुद्धा आहे ही भावना. माझ्या सुखदुःखाच्या कल्पना ह्या इतरांच्या सुखदुःखाच्या कल्पना आहेत हा भाव म्हणजे अद्वैत, ते भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य होय.
साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती या पुस्तकामध्ये याचा सविस्तर उल्लेख आहे. तर अशा या भारतीय संस्कृतीचा मोठा आधारस्तंभ आणि ती म्हणजे कुटुंब संस्था. बालपणापासून निर्माण होणारी कर्तव्याची भावना, निर्माण होणारं प्रेम, आदर व्यक्त करण्याची पद्धती आणि कुटुंबातील सर्वजण हे माझे आहेत ही निर्माण होणारी भावना म्हणजेच त्या व्यक्ती किंवा मानवाचं होणारं मानवीकरण, समाजीकरण हे मोठं कार्य आपली कुटुंब संस्था करीत आहे. आणि तेच आज आपण या कुटुंब परिवाराच्या मेळामध्ये आज आपण पाहत आहोत. खरं पाहिलं तर मानव व्यक्ती आपलं या पृथ्वी तलावर असलेलं अस्तित्व हेच एक मोठं अजब आहे. दैनंदिन जीवनाच्या भूमिकेतून पाहिलं तर एक गोष्ट निश्चित आहे की माणसं ही इतरांसाठी जन्मलेली आहेत. नाती जपणं आनंददायी पण कष्टप्रद, आव्हानात्मक तरीही सुखावह. काही का असेना नाती ही जपावी आणि जोपासावीच लागतात. आजच्या या गतिमान युगामध्ये सुखाचा शोध घेण्याच्या शर्यतीत फारसा वेळ मिळत नाही. नाती जपायची तर वेळही द्यायला हवा, सर्वस्वही ओतायला हवं. माणसामधलं अंतर जरी वाढत गेलं, माणसं जरी दूरवर गेली तरी एक सत्य कोणी बदलू शकत नाही आणि ते म्हणजे माणसं ही एकमेकासाठीच जन्मलेली आहेत. नात्यांच्या जवळीकपणामुळेच आपलं जीवन सुसह्य होत असतं. दुखऱ्या मनावर फुंकर घालणारी आपलीच माणसं असतात आणि या आप्तजनांच्या पाठिंब्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो, वाटेल ती आव्हानं पेलू शकतो. आणि मग एकमेकांची काळजी घेत अनुकंपा अनुभवत जर आपण पोषण केलं तर आपला उत्कर्ष होतो, सुसंवाद होण्यास सुरुवात होते आणि त्यातूनच संघटित होऊन असे उत्सव संपन्न होत असतात. आणि या उत्सवातूनच आपण बरंचसं काही शिकत असतो. असे जेव्हा संमेलन, मेळावे किंवा स्नेह मेळावे होतात त्यातून एकच अपेक्षित असतं आणि ते म्हणजे बौद्धिक, वैचारिक आणि भावनिक परिवर्तन. गांभीर्याने विचार केला तर आपल्या या उपक्रमातून खूप काही घेण्यासारखं आहे. भावनांना सुद्धा असं म्हटलं जाते की आज अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा सिद्ध केलेली आहे की IQ म्हणजे बुद्ध्यांकापेक्षा EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन्स, भावनांक याला तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या आयुष्याच्या वाटेवर येणारी यश, आनंद आणि त्याचबरोबर मिळणारे सुख आणि यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करीत असतो. आपल्या आयुष्याच्या वाटेवर मिळणाऱ्या यश आणि आनंदासाठी भावनांची खूप अशी साठवणूक आवश्यक असते. सुसंवाद, सकारात्मक वृत्ती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बघण्याची, प्रत्येक चांगली गोष्ट बघण्यामध्ये चांगली बाजू, सकारात्मक बाजू यातूनच आपल्याला बरंचसं काही देत असतं. म्हणून ह्या भावना आणि बुद्धी यांचा मेळ हा आपल्याला साधावा लागतो. असं म्हटलं जातं की गतिमान बुद्धिमत्ता आणि गतिमान भावना हे मानवी समाजाचं वैशिष्ट्य होय. आणि त्या मानवी समाजाचं वैशिष्ट्य का तर मानवाचं जे प्रगतीचं सार आहे ते सार या गतिमान बुद्धिमत्ता व गतिमान भावनेवर अवलंबून आहे. मानवाची चंद्रावरील झेप हे गतिमान बुद्धिमत्तेचं विजय आहे तर विश्वकुटुंबकम वृत्ती ही गतिमान भावनेचं प्रतीक होय. आणि म्हणून ह्या भावनांची, आनंददायी भावनांची साठवणूक म्हणजे एक सुरक्षा ठेव म्हणून ह्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर या कार्यक्रमाकडे मी थोडंसं वेगळ्या दृष्टीने पाहतोय. असे कार्यक्रम किंवा हा कार्यक्रम म्हणजे एक गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून मी म्हणतोय. गुंतवणूक शब्द उच्चारल्यानंतर साधारणपणे जमीन, घर, पैसा, फ्लॅट, ब्लॉक याचा विचार केला जातो. पण याहीपेक्षा अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या जीवनात आहेत की ज्यांच्याकडे गुंतवणूक म्हणून बघितले जातं. त्यातील काही 3 महत्त्वाच्या बाबी मला इथे नमूद कराव्याशा वाटतात. पहिलं म्हणजे शिकणं. असं म्हटलं जातं लर्निंग इज अ प्रोसेस, सतत शिकणं. आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे. याशिवाय वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात लागणारी अनेक जी कौशल्य असतात ते कौशल्य पणास लावावी लागतात ह्या कार्यक्रमासाठी आणि त्या कौशल्यामार्फत आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. म्हणून असं म्हटलं जातं की कुठचाही उपक्रम किंवा कुठचाही कार्यक्रम म्हटल्यानंतर त्यामध्ये एक हक्काचं असं व्यासपीठ निर्माण होऊन खूप जणांना अशी संधी मिळून त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची नकळत वाढताना आपणास दिसून येतं. हल्लीच्या परिभाषेत त्याला
सॉफ्ट स्किल असं म्हटलं जातं की जे व्यक्तिमत्वाशी संबंधित असतं, की त्या सॉफ्ट स्किलद्वारे आपल्याला अनेक कौशल्याचा विकास होऊन या कार्यक्रमामार्फत आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि शिक्षण मिळत असतं. दुसरी महत्त्वाची बाजू म्हटली जाते ती म्हणजे टाइम स्पेंड फॉर द नेक्स्ट जनरेशन, की नवपिढीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. तर या अशा कार्यक्रमातर्फे आपणास निर्माण होणारं हक्काचं व्यासपीठ आणि त्यांच्या कलागुणांना वाव यातून नवीन पिढीला एक वेगळी संधी आणि दालन निर्माण होऊन त्यांच्या वेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना आपण वेगळं एक्सपोजर दिलं जातं, म्हणून या दृष्टीने त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं जातं. तिसरं सर्वात महत्त्वाचं आणि ते म्हणजे रिलेशनशिप अँड नेटवर्किंग, म्हणजे संबंध आणि संपर्क. कोणतेही कार्य असो त्या कार्यासाठी आपल्याला अनेक व्यक्तीशी संवाद साधावा लागतो आणि अनेक व्यक्तीशी जर संवाद साधायचा असेल तर अनिवार्यपणे त्यांची ओळख आणि त्यांच्याशी संबंध हे प्रस्थापित केले जातात. अशा कार्यक्रमातून आपल्याला हेच दिसून येईल की आजच्या कार्यक्रमातून होणारा परिचय, त्यातून निर्माण होणारा आपला स्नेहसंबंध आणि सुसंबंध पुढे भविष्यात आपल्याला केवळ कामासाठी नव्हे तर एक शुभेच्छुक, एक हितचिंतक किंवा एक आदरणीय भावना म्हणून जो भावनिक आणि मानसिक आनंद मिळणार आहे त्या दृष्टीने या कार्यक्रमाकडे बघितलं जातं. म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये जनरली ह्या ज्या 3 गोष्टी असतात की शिक्षण, पुढील पिढीला दिलेलं प्राधान्य आणि रिलेशनशिप, या 3 गोष्टींचा विचार केल्यानंतर असं वाटतं की ह्या कार्यक्रमातून आपल्याला खूप काही शिकून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विशेष अशी भर पडत असते. दुसरं असं म्हटलं जातं की कुटुंब, की ज्या कुटुंबामध्ये 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे ते कुटुंब स्वभावतःच संस्कारक्षम आणि परिवर्तनशील. मर्ली राऊत कुटुंब 200 वर्षाचा कालखंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले अनेक विलोभनीय व्यक्तिमत्वांचा परिवार, आणि त्यामध्ये आज आपल्याला आढळून येईल की ही जी वंशावळ दिलेली आहे किंवा जे पुस्तक आपल्यापुढे सादर होणार आहे त्यामध्ये गेल्या 6 पिढ्यांचा 7 कुटुंबांचा माहिती शब्दबद्ध केली जाणार आहे आणि ती शब्दबद्ध केलेली माहिती आपल्यापुढे सादर होऊन यापुढे आपल्याला परिचय होणार आहे. आणि या कुटुंबाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला मला असं आढळलं की या कुटुंबामध्ये विविध क्षेत्रातील लोक कार्यरत आहेत. आज या कुटुंबामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी घेतलेले बंड्या अण्णा, रामचंद्र काका, अनेक चळवळीमध्ये सहभाग घेतलेले, तसेच वाचन, लेखन आणि चिंतन करणारे नारूबंधू आणि कृषी, समाज, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे रामभाऊ काका यांचं सुद्धा आज मला स्मरण करावं असं वाटतंय की त्यांच्याकडून आपण खूप काही शिकलो. मला आठवतं रामभाऊ काकांचं भाषण की त्या अशा कार्यक्रमामध्ये मौलिक विचार मांडीत असत. त्यांच्या भाषणामध्ये एक वेगळं असं सहसंवेदना आणि जाणीवेचा आविष्कार जाणवत होता आणि त्यातून आपल्याला खूप काही आपल्याला मिळत होतं. मला त्या एक प्रसंग आठवतो की 12 वर्षापूर्वी बायच्या अशा कार्यक्रमामध्ये रामभाऊ काकांचं जे भाषण झालं होतं त्यांनी त्यावेळेला असेच काही मौलिक विचार मांडले होते आणि ते म्हणजे ते म्हणत असत की आज आपण एकत्र आलो ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ह्या कार्यक्रमातून आपण पुढे काय घेऊन जाणार याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि तोच संदेश आणि तोच परिचय आणि तोच स्नेहबंध आपल्याला टिकवायचा आहे. या त्यांच्या अगोदरची पिढी आपण पाहिली तर त्यांच्या अगोदरची पिढी मुख्यत्वे शेती या मुख्य व्यवसायावरच होती आणि ह्या पारंपरिक व्यवसायामध्ये आज आत्ताची पिढी म्हणजे प्रकाश, उदय किंवा संजय, मिलिंद, आबा, नितीन किंवा गोट्या भाऊ म्हणा किंवा रमाकांत, भूपेश, तसेच बोर्डी येथे सतेज वगैरे यांनी शेतीमध्ये अलौकिक अशी प्रगती केली आहे. त्यासाठी त्यांचं खास अभिनंदन करावं असं वाटतं. या परिवारामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये असलेले हितेंद्र, जितेंद्र किंवा अशोक, तसेच उद्योग क्षेत्राची नाव दारे ठोठवणारा सौविल सुद्धा दिसून येत आहे आणि आपल्या भगिनी मंडळी तर यांचं मोठं कार्य शिक्षण क्षेत्रात इथे दिसून येत आहे. इथे असलेल्या भगिनी मंडळीपैकी मला नक्की वाटतं की जवळजवळ 15 ते 20 जणी ह्या शिक्षण क्षेत्रात आपलं अध्यापनाचं कार्य करत आहेत. काही त्यामध्ये निवृत्त झाले असतील पण बऱ्याच जणांचं शिक्षणाचं मोठं कार्य सुरू आहे. आणि याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिवारामध्ये मोठं योगदान केलेलं सामाजिक क्षेत्र म्हणजे कृषी, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राबरोबरच बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी सर्वात मोठं असं उच्च पदावरून आपलं कार्यभार सांभाळले असे शिवाअण्णा, आम्हाला मार्गदर्शन करणारे बंधू, तसेच या पंचक्रोशीत मुख्याध्यापक, एक प्रशासक आणि विज्ञानोपासक म्हणून आपले पप्पा म्हणजे आप्पाभाई, तसेच शिक्षण क्षेत्रातील वसंतात्या, विंदा काकू आणि आई यांचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे. हे सर्व विचार करत असताना असं दिसतं की या मंडपात असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळं अशी गुणवत्ता आढळून येते. सामाजिक क्षेत्रात अनिलची भरारी, संगीत क्षेत्रातील गिरीश यांनी सुद्धा खूप मोठं कार्य करताना आपल्याला दिसून येतं. आजचं कुटुंब आणि आज ह्या परिवारामध्ये असं आढळून येतं की विविध क्षेत्रात ही लोक कार्यरत आहेत.
कृषी, कला, क्रीडा, वैद्यकीय, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं असलेलं कार्य आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. म्हणून हे कुटुंब आणि ह्या परिवाराचा जेव्हा अभ्यास केला किंवा ज्या वेळेला असं कळलं की ह्या कुटुंब परिवाराचा हा मेळावा संपन्न होत आहे आणि त्यामध्ये विविध क्षेत्रातील लोक कार्यरत आहेत आणि ते एकत्र येऊन एका मंडपाखाली आपल्या परिचय आणि आपल्या स्नेहबंध वृद्धिंगित करण्याचा प्रयत्न करतायत, त्या उपक्रमाला खरंच एक मोठी दाद सर्वांनी दिलेली आहे. त्याबद्दल खरंच मला तुमचं कौतुक करावं असं वाटतंय. ही कुटुंब, ही व्यक्ती ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला मला एक गोष्ट आढळते आणि ते म्हणजे प्रत्येकामध्ये दिसणारी व्यक्ती वेगळी अशी गुणवत्ता. मी काही नावं तुम्हाला सांगितली पण सर्वांचा नामोल्लेख करता येणं कदाचित शक्य होणार नाही. पण जी काही माहिती आहे त्यावरून असं दिसतं की असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी अशी गुणवत्ता आहे आणि गुणवत्तेने भरलेली ताटं किंवा गुणवत्तेचं पूजन करणं हेच आपलं मोठं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि ह्या गुणवत्ता असलेल्या लोकांचं जर आपण पूजन केलं, त्यांचं जर कौतुक केलं, त्यांना जर असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले तर यानंतरची पिढी एका वेगळ्या स्तरावर नक्कीच जाईल. आपण आज पाहतोय यानंतरची पिढी, जी नवीन पिढी आहे ती सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात आज कार्यरत आहे. ह्या मंडपामध्ये जे प्रेझेंटेशन केलं की पोस्टर प्रेझेंटेशन केलं, जे आदेश या मुलांनी मी पाहिलं की त्यांनी एक सुंदररित्या त्यांनी या फोटोचं प्रदर्शन केलेलं आहे. तसेच विविध क्षेत्रामध्ये ह्या लोगो करण्यामध्ये उन्नती यांचा सुद्धा मोठा हातभार आहे. तर या कार्यक्रमामध्ये आयोजनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं खूप कौतुक करावं वाटतं, कारण एक वेगळं असं कार्यक्रम आज आपल्यापुढे सादर होतोय. या कार्यक्रम सादर होताना मला एकच दिसून येतं आणि ते म्हणजे हे कुटुंब, मरली राऊत कुटुंब, एक अष्टपैलू परिवार, आपणा सार्थ अभिमान आणि या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. कुटुंबातल्या माणसांचे स्नेहबंध आपण सगळ्यांनाच सजग केलं आणि प्रत्येक माणसामध्ये असणारे गुण, खरं तर अनेक वेळा दोषांबद्दल जास्त बोललं जातं, गुणांकडे दुर्लक्ष होतं. आपण मात्र या गुणांची जाणीव आपल्या भाषणांमधून आम्हाला करून दिली. पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद. खरं परंतु आमची सगळीच मंडळी आम्ही नवीन थोडेसे आणि म्हणून आमचा थोडासा क्रम चुकला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करते. आणि या ठिकाणी एक आणखीन ज्येष्ठ भगिनी या ठिकाणी आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या म्हणजे बोरगी कुटुंबामधल्या, भास्कर राऊत कुटुंबामधल्या या ठिकाणी आहे. या बंधांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, जोशी सर, अतिथी विशेष शशिकांत राऊत, आपल्या आप्पाचे जावई आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राऊत परिवारातले बंधू कमलाकर राऊत, त्याचप्रमाणे मंचवर असलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर, त्याचप्रमाणे माझ्या मरली कुटुंबातले, मी जरी बोर्डीला राहतो पण उगम ह्या आज आपण ज्या जागेमध्ये प्रोग्राम जो घेतला आहे, खूप मोठी आठवण केली. जिकडनं म्हणतात ना सुरुवात झाली, सूर्य कुठे उगवतो तर पूर्वेला उगवतो, तसा मरली कुटुंब कुठून सुरुवात झाली ती जागा निवडली आणि त्या ठिकाणी संबंधन परिवाराला एकत्र केलं. त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. आज ह्या कार्यक्रमाकरता मी जेव्हा सूचना केली, इकडे मी येत होतो, आता माझं 80 वय आहे, पण माझे वडील आजोबा जाऊन तिकडे म्हणतात ना 150 वर्ष झाली. माझ्या वडिलांची जन्मतारीख पाहिली तर ती मे महिन्यामध्ये 123 वर्ष झाली. म्हणजे आपण मी किती भाग्यवान आहे. 123 वर्षांनी हा योग आला. म्हणतात ना सुवर्ण संधी आलेली आहे. ती संधी आली आयुष्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीने ही जी संधी आली त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तसं राऊत परिवाराने आज समोर जे बसलेले आहेत परिवार, आज मला काय बोलावं असं वाटते आणि काय ठेवावं, बोलू नये, परंतु जे काय माझ्या मनात आहे आणि जे तुम्ही करून दाखवलेलं आहे, तुम्ही म्हणजे आपण करून दाखवलेलं आहे, ते आज
म्हणजे राऊत कुटुंबात वाखाणण्यासारखं आहे. मी फक्त सूचना केली होती, पण ही सूचना उचलून धरली. कोणी उचलून धरली? माझे पुतणे. पहिला पुतण्या अनिल राऊत, भूपेश, सुभाष, पुरुषोत्तम, रमाकांत, मोहन, नरेंद्र, नितीन, मिलिंद, शैलेश, महेंद्र, तसेच वसंत त्या म्हणजे माझे भाऊ. काशीनाथ मुकुंद राऊत यांचे सुपुत्र यशवंत, संजय अमृत, कमलाकर, काशीनाथ, अशोक हरी, तारापूरचे भालचंद्र आणि माझ्या कैलासवासी अण्णा त्यांचे सुपुत्र 4 आहेत. त्यांना विसरून चालेल का? म्हणतात ना. अण्णांचे सुपुत्र हेमंत, प्रकाश, श्रीकांत यांनी जो काय पुढाकार घेतला आणि आजचा जो हा प्रोग्राम सगळ्यांनी म्हणजे आता जे माझे पुतणे सगळ्यांची मी नावं घेतलेली आहेत. कदाचित कोणाचं राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तसं मनामध्ये कोणी काही लावून घेऊ नका. आजचा दिवस फार म्हणतात ना आपला भाग्याचा आहे. आणि आज आपण ते म्हणजे आता तिकडे भूकंप झाला आणि कसे विखरलेले तसे आज कित्येक वर्षापासून हा राऊत कुटुंब संबंध विखरले होते. सुनामी होते त्यावेळेस कसं होते तशी एक प्रकारची सुनामी होती. परंतु ती सुनामी सुद्धा म्हणतात ना समुद्र किती मोठा विशाळ आहे. तो जेव्हा भरती येते खूप भरती दिसते परंतु सगळ्यांना पोटात घेते. तसं राऊत कुटुंब हे मरली कुटुंब आता बंधू बसलेले ज्येष्ठ त्यांनी सगळ्यांना कसं पाठीशी घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आमचा प्रकाश म्हणतात ना त्याचं नाव अण्णांनी प्रकाश असं ठेवलेलं. खरं की प्रकाश कुठच्या ठिकाणी पाडायचा. सूर्य फक्त पूर्वेला उगवतो आणि प्रकाश तसा प्रकाशने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रकाश जाणवलेला आहे. आज शेतीमध्ये मी सुद्धा शेतीच करतो. मी शेतकरी आहे. मी 40 वर्षापूर्वी आमची माती आमची माणसं TV वर माझी मुलाखत होती. पण आता आधुनिक सगळी जी झालेली आहे शेडनेट आहे, ड्रीप इरिगेशन आहे. प्रकाशने खूप प्रगती केलेली आहे. आणि प्रकाशला मधल्या काळामध्ये कारभारी म्हणून जी पदवी दिलेली आहे ती खरंच योग्य. म्हणतात ना हिरे की परीक्षा जवेर करताय गद्दा जाफरीन को क्या जानताय. त्या प्रकारे प्रकाशची कशी कदर केलेली आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आज आपल्या अण्णाच्या आत्म्याला पण शांती वाटेल की आहे माझं काहीतरी नाव निशाणी आहे. अण्णांनी खूप मेहनत केलेली आहे. ते सैन्यातनं आल्यानंतर पहिले बोर्डीला आले होते आमच्याकडे आणि त्यांच्या हायस्कूलमध्ये भिसे गुरुजीने सत्कार केला होता. त्यांच्याबरोबर चालायचं म्हणजे आम्हाला त्यावेळेस मी लहान होतो. माझे मोठे भाऊ नाना ठिकाणी अण्णा कसे राहिले, नाना कसे राहिले, नारायण भाऊ कसे राहिले, त्यांनी कशी शेती केली, कसा संसार सांभाळला आणि कसं सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणतात ना मी करतो आणि आपण करतो. पण ती फक्त आता प्रकाशने सगळ्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मी करतो एकटा काही करू शकत नाही. भारताचा पंतप्रधान सुद्धा एकटा काही करू शकत नाही. निर्णय घ्यायचे असले तर दुसऱ्यांना बरोबर घ्यायला पाहिजे. तसं प्रकाशने जे काय चालवलेलं आहे ते मी करतो असं चालवलेलं नाही. मी प्रकाशचं नाव घेतो म्हणून दुसरे पुतणे आहेत माझे त्यांनी असं काही गैर समजू नये. पण प्रकाशने जे काय चालवलेलं आहे आणि त्याची जी पद्धत आहे लोकांना कसं आपलं करायचं ते एक वाखाणण्यासारखं आहे. आणि युवक पिढी जी आहे आता त्यांचा मुलगा आहे, पुतणे आहेत, सगळे माझा नातू आहे, ह्यांनी हा प्रकाशचा आदर्श घेण्यासारखा आहे. आज मी स्वागताध्यक्ष म्हणून सांगितलं. स्वागताध्यक्ष आधी बोलतो परंतु आता काय नजर चुकीने झालं असेल पण मला तसा काही कमीपणा वाटणार नाही. आज हा जो मेळावा आहे ना तो भयंकर माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये फार भाग्याचा आहे. आणि अशी माणसं मला जी विखुरलेले माझ्या कुटुंबी कुठे आहेत, कुठे राहतात, कुठे जन्म झाला आणि कुठे काय गेले. आता सगळा बायोडेटा वाचलेला आहे की कुठे गेले, कुठे स्थलांतर झालं, कोणी काय केलं. मी पण माझ्या
25-30 वर्षापूर्वी मी पण देवळालीला गेलो होतो 6 महिन्याकरता माझ्या मित्राकडे. आणि मी 6 महिन्यानंतर मला तिकडे त्यांनी सांगितलं आता जाऊ नको, तुला जे पाहिजे ते इकडे पैसे घे. मी सांगितलं आता माझी जरुरी आहे. आणि मी तिकडे ऐश्वर्याला लात मारून आलेला माणूस आहे. म्हणजे हा राऊत कुटुंबातला माणूस कसा असतो, हे कटणेवाली गर्दन आहे, झुकणेवाली गर्दन आहे. माणसाला अभिमान नाही पण स्वाभिमान पाहिजे आणि त्या स्वाभिमानाने जगा. राऊत कुटुंबियांनी दाखवून दिलेलं आहे. शिक्षणात पुढे गेलेले आहेत, उद्योगात गेलेले आहेत, शेतीमध्ये गेलेले आहेत, अनेक धंद्यामध्ये. प्रत्येक मुलगा की मुलगी आईच्या पोटामध्ये शिकून येत नाही, काम कामाला शिकवते. तिकडे बाजूला साईबाबाचं मंदिर आहे आणि साईबाबांनी काय सांगितलेलं, श्रद्धा आणि सबुरी. तर श्रद्धा ठेवा आणि सबुरीने काम घ्या. ते गुजरातीत म्हणे धीरज ना मल फल मिठा लागे न उताळे आंबा नी पाके. तसं घाई करू नका, 2-4 आकडे मोजा आणि नंतर काम करा. त्या पद्धतीने करा. आज आपल्या कुटुंबामध्ये माझे बंधू अप्पा गुरुजी A.K. राऊत त्यांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीने जे काही आयुष्यामध्ये काम केलं फार वाखाणण्यासारखं आहे. ज्ञानदान म्हणजे सगळ्यात मोठं. तुम्ही पैसे द्या, रक्त द्या, अन्न द्या, अनेक दान करतात. पण त्यांनी जे काही ज्ञानदानाचं जे काम केलेलं आहे तो आपल्या राऊत कुटुंबामध्ये खूप मोठा मानाचा तुरा रोवलेला आहे. त्यांना दोघांना परिवार दोन्ही परिवारांना मी त्यांच्या परिवारांना मिसेसला आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याने फक्त त्यांच्या मुलींनाच शिकवलं नाही. आता जावाई त्यांचे बोलले शिक्षण, माणसाला शिक्षण हे पाहिजे. मी शिक्षणापासून वंचित राहिलेले आहे, मला आता पश्चाताप होतो. तरी आता ते दिवस गेले. आता माझा नातू, माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी, माझा जावाई हे मी शिकलो नाही पण त्यांना शिकवलेलं आहे. आणि त्याने भविष्यामध्ये आजोबाचं नाव जे काय आहे ते त्यांनी त्याप्रमाणे राखलं पाहिजे. आणि दुसरा एक मी रामभाऊचा उल्लेख केला नाही. रामभाऊने माझ्यासारखा म्हणतात ना शेतीमध्ये संबंध भावाना वगैरे, ते एक शिक्षक म्हणून नोकरी करत होते आणि नोकरी सोडून त्यांनी शेतीचा व्यवसाय घेतला. परंतु शेतीमध्ये राहिले नाही. माझ्यासारखे धावपळ करत, पण त्याने सरपंचापासून अध्यक्षपद, सोसायटीचे अध्यक्ष होते, परदेशी दौरा केला, इस्राईलला जाऊन आले, सगळ्या ठिकाणी. आणि संबंध भावंडांना, संबंध पुतण्यांना, संबंध बहिणींना. आणि हा राऊत परिवार हा जो दिसतोय ना तो आता जेव्हा यांनी सांगितलं, रामभाऊने जे काही शब्द सांगितले ते खरोखर आजच्या यंग जनरेशनला शिक्षण पहिलं घ्या. आणि त्याप्रमाणे मी आता जास्त बोलत नाही. आपले प्रमुख पाहुणे बोलणार आहेत तेव्हा हे रिटायर्ड प्रिन्सिपल राही स्कूलचे आणि ते जे मार्गदर्शन करतील ते आधुनिक मार्गदर्शन करतील. मी त्या जुन्या पद्धतीचं बोलतो.